प्रीतम ही बॅग काय हे तुला आपल्या कामगार कल्याण हॉस्पिटलला नेऊन पोहोचवायचे आहेत अर्जंटली. थँक्यू सर. येस. दीड लाखाचे 2 लाख झाले. काय दोन? हो, हे सगळे पैसे तुझे. आता तुझ्याकडे 2 लाख झालेत ना, आपण अजून खेळू. आपण अजून खेळूया. आजच सगळे रिकवर करू. तुझ्याकडे घरी काहीतरी सोनं नाणं असेलच, दागिने असतीलच, ते पण येताना घेऊन ये. अरे जिंकल्यानंतर आपल्याला ते सगळं परत घरीच घेऊन जायचंय. मी हार लावतो. ये जिंकलो. माझ्या बरोबर जे काही होतंय ना, त्याला दिशा कारणीभूत आहे. पारू दिशा करते, सगळं चिठ्ठ्या लिहून लिहून मला ब्लॅकमेल करते आणि स्वतः समोर येत नाही. प्रीतम सर, मी काय बोलू? तू प्रीतम सर, हे सगळं तुम्ही सगळ्यांना का नाही सांगितलं की त्या दिशा मॅडमने तुम्हाला ब्लॅकमेल केले म्हणून? और कुठल्या दिशा मॅडम साठी तुम्ही स्वतःचा जीव द्यायला निघालात? मला कळत नाहीये सर, असा विचार तरी कसा येऊ शकतो तुमच्या डोक्यात? एकदा तरी घरातल्यांचा विचार करायचा होता ना प्रीतम सर. पारू, अगं माझ्यामुळे ती दिशा तुम्हा सगळ्यांना त्रास देत राहणार. ती मला ब्लॅकमेल करणार आणि मला सांगणार की तू हे कर, तू ते कर, आणि नाही होणार ग माझ्याने पारू तुम्हाला त्रास देणं. तिने आत्ताचे मला करायला सांगितलंय ना, ते करण्यापेक्षा मरण पत्करेन. मी मेलेलं बरं आहे पारू. प्रीतम सर, मी बघितलं असतं, पण मी आता सध्या जरा खूप कामामध्ये आहे. ऐक ना, मित्रासाठी जरा वेळ काढ ना. अरे, मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता, पण यापेक्षाही मला मोठा तपास लावायचा आहे. म्हणजे काय काय झालं? कसला तपास? शहरामध्ये जे ड्रग्सचं मोठं प्रकरण घडलं आहे ना, त्याचं CCTV फुटेज कोणीतरी चोरलेलं आहे. ते रिकवर करण्याच्या कामामध्ये सध्या मी बिझी आहे, त्यामुळे तुझं काम करायला मला वेळ लागेल. ऍक्च्युली ती न्यूज मी पण बघितली आहे. You're right. तुझं काम माझ्या या कामापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. हो ना. तू 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 प्लीज त्याकडे लक्ष दे आणि प्लीज त्या नराधमांना शोधून काढ. मला तर असं वाटतं ना की त्यांना ना भर चौकात फाशी दिली पाहिजे. अरे देवा, आता काय करू मी? मी तर इथं प्रीतम सरांची बाजू सांगायला आले होते, पण आदित्य सरांनाच या अवस्थेत बघितल्यावर मला काय बी सुचत नाही. ज्या पद्धतीनं आदित्य सर त्या ड्रग रॅकेट का काय ते बोलतायत, त्यामुळे मला असं वाटते की मी काय बी सांगितलं तरी माझं ऐकूनच घेणार नाहीत. आता काय करू मी? काय बी कळना झालंय. काय बी झालं तरी प्रीतम सरांना लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढायला पाहिजे. बघ, तू ना उगाच आदर्श मुलगा वगैरे बनायचा प्रयत्न करू नकोस. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते. तू आणि तुझी बायको इथे येऊन आमची प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न करते, बाकी काही नाही.
हे नवरा बायको प्रॉपर्टीसाठी करताय सगळं. हेच हवं होतं ना तुला. झालंय तुझ्या मनासारखं आता. असंच होतं रे, तू लाडका आहेस तिचा. तू काय बोललास की माझं ती ऐकत नाही. मग मी कितीही खरं बोलत असेल तरी तिला पटत नाही. हेच हवं होतं ना. हे झालंय आता. बस प्लीज 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 नका वाद घालू. फरक पडत नाही मी या घरात नोकर म्हणून राहतोय की मालक म्हणून राहतोय. प्लीज. आणि प्रीतम म्हणतोय तसं मी या घरात नोकर म्हणून काम केलेलं पाहिजे तुला. मी काम करेन. मला माझ्याच घरात काम करायला कुठलाही कमीपणा वाटत नाही. करेन मी. घरातली सगळी कामं करेन. प्लीज वाद घालू नका.